नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आपण आपल्या अनेक समस्या घेऊन ज्योतिषांकडे जातो आणि जेव्हा आपण तिथे जाऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडतो तेव्हा सुमारे सर्व ज्योतिषी आपल्याला कालसर्प, शनी दोष किंवा नवग्रह दोषाबद्दल सांगतात. पण क्वचितच कोणी सांगेल की या सर्व दोषांची कारणे काय आहेत. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या कारणाने नवग्रह नाराज होतात. पहिला ग्रह सूर्य. सूर्य हा ग्रह आत्म्याशी संबंधित आहे. जर तुमचा आत्मा शुद्ध असेल आणि तुम्ही कोणाचेही नुकसान करत नसाल किंवा तुम्ही कोणालाही त्रास देत नसाल तर सूर्यदेव तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतील. कारण तुमचा आत्मा आनंदी असेल तर सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला शुभ लाभ मिळतील. पण जर तुम्ही कोणाचे मन दुखवून कोणत्याही प्रकारचा सरकारी कर चुकवून किंवा फसवणूक करत असाल तर सूर्यदेव तुमच्यावर नाराज होतात. तुम्ही इतरांना दुःख दिलात आणि सजीव झाडे वनस्पती यांना इजा करत असाल, त्यांच्यात राहणाऱ्या आत्म्याला इजा करत असाल तर सूर्य अशुभ फल देतो. कुंडलीत सूर्य कितीही बलवान असला तरी असे कोणतेही कार्य केले तरी त्याचा शुभ परिणाम देऊ शकत नाही. सूर्याच्या विरोधामुळे व्यक्तीचे पद, कुटुंब आणि प्रतिष्ठा कमी होते. तसेच समाजात शिक्षा आणि अपमानामुळे त्याला त्याच्या वडिलांच्या संपत्तीतून बेदखल करावे लागते. दुसरा ग्रह चंद्र. चंद्र हा कुटुंबातील आई, मावशी, आजी, सासू आणि तत्सम स्थितीतील महिलांना त्रास दिला तर चंद्राचा वाईट प्रभाव प्राप्त होतो. दुर्भावनापूर्ण हेतूने घेतलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे चंद्र अशुभ फल देतो. जर चंद्र अशुभ असेल तर व्यक्ती कोणत्याही कारणाने नेहमी मानसिकरित्या अस्वस्थ राहते. त्याच्या कामात अडथळे येतात आणि प्रगती त्यांची थांबते. पाण्यापासून घात, अन्नातून विषबाधा आणि औषधांच्या प्रतिक्रियांचा धोका वाढतो. एखादी व्यक्ती मानसिक आजारी पडून आत्महत्या देखील करू शकते. तिसरा ग्रह मंगळ. मंगळाचा संबंध शौर्य, भाऊ, शासन, वाहन, युद्धात विजय इत्यादींशी आहे. भावाशी भांडण करणे, भावाचा द्वेष करणे आणि प्रत्यक्ष किंवा गुप्तपणे फसवणे यामुळे मंगळ अशुभ फल देतो. पत्नीच्या भावाचा विनाकारण अपमान केल्यास मंगळ देखील अशुभ फल देतो. मंगळाच्या विरोधामुळे माणसाला आयुष्यात कधीच स्वतःची जमीन, वास्तू किंवा संपत्ती घेता येत नाही. एखादी लहानशी समस्या खटला किंवा तुम्ही तुरुंगात जाऊ शकता. आणि थोडेसे रोगाचे ऑपरेशन देखील मंगळच्या अशुभ फळांमुळे होते. चौथा ग्रह बुध. बुध ग्रह हा आपल्या विरुद्धलिंगी मित्रांना, बहिणींना, मुलींना आणि काकूंना अनावश्यक गोष्टींबद्दल त्रास देऊन आणि अपशब्द वापरून, विशेषतः तृतीयपंथीयांना त्रास दिला तर बुध अशुभ परिणाम देतो. बुधाच्या कालावधीत तुमचे प्रेम विरघळेल आणि तुम्ही ज्याच्याशी प्रेम करता त्याच्याशी तुम्ही कधीही लग्न करू शकणार नाही. बुध ग्रहाच्या अशुभतेमुळे व्यक्तीचा बौद्धिक, वैचारिक आणि भाषेचा विकास थांबतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अशुभ बुध त्यांच्या शैक्षणिक कार्यात खटले, शिक्षकांशी वाद आणि अभ्यासात व्यत्यय, कमी गुण, परीक्षेत गहाळ होणे, घाणेरडे मित्र मैत्रिणींच्या भेटीमुळे शाळेत न जाणे, ब्रह्मचर्य पुन्हा पुन्हा मोडणे यासारख्या गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. पाचवा ग्रह गुरु. गुरु हा ग्रह आपल्या घरातील पूर्वज, वडील, काका, आजोबा किंवा आदरणीय व्यक्तींना संत किंवा ज्योतिषी, पंडित यांना योग्य दक्षिणा न देणे यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात सरकारी नोकरी मिळत नाही किंवा आयुष्यात मानप्रतिष्ठेत वाढ होत नाही. खासगी नोकरीत तो संघर्ष करत राहतो. गुरु ग्रहाच्या कोपामुळे जीवन अंधकारमय होऊ लागते. एखाद्या व्यक्तीला यकृताचा किंवा कॅन्सर, कावीळ, मधुमेह इत्यादी गंभीर आजारांनी ग्रासले जाते आणि त्याचे सुखद जीवन प्रत्येक क्षणी कष्टदायक बनू लागते. पैसा आजारपणात खर्च होतो किंवा तो न मिळाल्याने धर्म आणि आध्यात्मिक ज्ञानात पूर्णता येत नाही. सहावा ग्रह शुक्र. शुक्र प्रेमात असताना आणि दुसऱ्यावर प्रेम करत असतानाही आपल्या जोडीदाराला त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वेदना देणे आणि माफी मागून
आणि क्षमा केल्यानंतरही तीच चूक प्रेमभंग योगास कारणीभूत ठरते आणि कोणत्याही प्रकारच्या आळशीपणामुळे घाणेरडे कपडे घालणे, फार काळ घाणेरडे व फाटलेले जुने कपडे घरात ठेवणे आणि दान न केल्यास शुक्र अशुभ फल देतो. शुक्र हा आनंद आणि आनंदासाठी जबाबदार ग्रह आहे. त्यामुळे शुक्राच्या अशुभ परिणामामुळे विश्वासू लोकांकडून सतत फसवणूक करणे आणि जोडीदार घरात पैसा साठवत नसणे इत्यादींमुळे व्यक्तीला गरिबीचा सामना करावा लागतो. जीवनातील सर्व सुखसुविधा, संपत्तीची साधने अशा कारणांमुळे विकली जातात आणि स्त्री बाजू म्हणजेच लक्ष्मी अस्वस्थ होते. वैवाहिक जीवनातील परिस्थिती घटस्फोटापर्यंत पोहोचते. शुक्र ग्रहाच्या अशुभतेमुळे व्यक्ती आपल्यापेक्षा खालच्या जातीतील महिलांशी किंवा अशा खालच्या दर्जाच्या पुरुषांशी गुप्त संबंध ठेवून पैसा आणि वेळ वाया घालवते आणि कुटुंबात आणि समाजात अपमानित होते आणि लैंगिक शक्ती नष्ट होते. 7वा ग्रह शनी. शनी हा वयोवृद्ध नातेवाईक, काकाकाकू यांच्याशी विनाकारण भांडण करणे आणि तुमच्या ठिकाणी कामावर येणाऱ्या कष्टकरी नोकरांना किंवा मजुरांना त्यांचे हक्काचे पैसे किंवा लाभ इत्यादी न देऊन त्रास देणे यामुळे शनिदेव लगेच अशुभ फळ देतात. घरात पवित्र सण किंवा धार्मिक कार्य असले तरी दारू पिणे, भांग किंवा मांस खाणे, अपमानास्पद शब्द वापरणे आणि क्षुल्लक लोकांचा वापर करणे. काही लोक घर किंवा दुकान भाड्याने घेतल्यानंतर घरमालकाच्या सांगण्यावरूनही ते रिकामे करत नाहीत किंवा त्या बदल्यात पैसे मागतात आणि त्याच्याशी विनाकारण वाद घालतात, तर शनीची ग्रहस्थिती वाढण्यासाठी अशुभ परिणाम देऊ लागतात. राजकारण, खोटे खटले दाखल करणे, आपल्या खालच्या लोकांची पदोन्नती थांबवणे इत्यादी शनीच्या अशुभ परिणामामुळे व्यक्तीला दीर्घकालीन खटले, तुरुंग आणि जामीन आणि असाध्य व दीर्घकाळ टिकणारे आजार होतात. त्याची वडिलोपार्जित मालमत्ता असो वा स्वकष्टार्जित अनेक फसवणुकीतून ती हिसकावून घेतली जाते आणि इतर वाहनांमुळे किंवा वाहनासमोरून जाणाऱ्या कोणत्याही सजीवामुळे तो सतत अपघात होऊ लागतो. तो राजाकडून गरिबात वळतो. 8वा ग्रह राहू. हा ग्रह सापाला विनाकारण मारणे, सापाचा किंवा कुत्र्यांचा छळ करणे, मोठ्या भावाचा अपमान करणे, विशेषतः पूर्वजांचा अपमान करणे, आदरणीय समाधी किंवा शहीदांच्या समाधीवर थुंकणे किंवा लघवी करणे इत्यादी. स्मशानात चुकीचा विधी करून चिता जाळणे, तिथे बसून गप्पा मारणे आणि गुरूंच्या सल्ल्याशिवाय त्या ठिकाणच्या देवतेला रक्त अर्पण करणे. कोणत्याही मूर्ख किंवा मंद व्यक्ती किंवा मूक प्राणी किंवा पक्षी यांना मारल्यास राहूचे अशुभ परिणाम मिळतात. त्यामुळे त्या व्यक्तीवर अचानक एवढा कलंकित गुन्ह्याचा आरोप लावला जातो की त्याला खटला न होता दीर्घ कारावासही भोगावा लागतो. अशी व्यक्ती जीवनात नेहमी बदलणारी आणि भटकणारी, एका ठिकाणाहून दुसरीकडे बदलणारी आणि नुकसान सहन करणारी, गुरु असूनही मंत्रांचे विकृत रूप वाचून कधीही स्थिर आणि आनंदी होऊ शकत नाही. गुरुची परवानगी न घेता जप, ग्रहण किंवा राहुकालच्या वेळी चुकीचे काम करणे किंवा नवीन घरात प्रवेश करणे, यज्ञ, अंत्यसंस्कार आणि त्याचे मंत्र उघड्यावर करणे किंवा घरी तांत्रिक विधी करणे इत्यादी दोषांमुळे व्यक्ती असुरक्षित होते. अचानक होणारे अपघात आणि भूताटकीची स्वप्ने इत्यादींना सामोरे जावे लागते. 9वा ग्रह केतू. केतू वडीलधाऱ्यांची, भाचीपुतण्यांची मने दुखावणे आणि त्यांचा हक्क काढून घेणे, लाल कुत्र्याला मारणे, मंदिर तोडणे व त्यामागे किंवा पवित्र ठिकाणी लघवी करणे यासाठी केतू अशुभ फल देतो. ध्वज आणि पोस्टर नष्ट केल्यास केतू अशुभ परिणाम देतो आणि योग्य परिणाम देण्यास खूप कंजूस असतो. एखाद्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीला, विशेषतः परदेशी व्यक्तीशी विश्वासघात केला किंवा खोटी साक्ष दिली तर केतू देखील अशुभ परिणाम देतो. धन्यवाद.